आपण एक मोठी बातमी बघणार आहोत। नितेश राणेंसंदर्भातली बातमी आहे। नितेश राणे यांना वैचारिक उंची नाहीये, ही टीका केली आहे मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी ती टीका केल्यानंतर भाजपचे नेते नारायण राणे आणि प्रकाश महाजन यांच्यात शाब्दिक युद्ध झडलंय। नारायण राणे यांनी मला धमकी दिली आहे, माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याला नितेश राणे जबाबदार राहतील, असं प्रकाश महाजन यांनी म्हटलं होतं। महाजन यांनी नारायण राणे यांना खुलं आव्हान दिले। मी सकाळी छत्रपती संभाजीनगरमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ 10:30 वाजता येऊन उभं राहतो। राणे यांच्या कार्यकर्त्यांना मला जीवे मारायचं असेल तर त्यांनी मला मारावं, असं आव्हानच प्रकाश महाजन यांनी दिलं आहे। आता आपण पुन्हा एकदा वळूया बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनकडे। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थीच्या व्यापक छाननीचा मार्ग आता मोकळा झालाय। सीबीडीटीनं लाभार्थी महिलांची माहिती उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे। त्यामुळे आता आयकर भरणाऱ्या महिलांना 1500 रुपयांचा लाभ मिळणार नाही। ठाणे जिल्ह्यातील 21 लाख प्रवासी 2012 पासून वाढीव लोकल फेऱ्यांच्या प्रतीक्षेत आहेत। 12 वर्षात लोकल फेऱ्या वाढल्या नाहीत, मात्र रेल्वेनं वंदे भारत एसी लोकल आणल्यामुळे उपनगरीय लोकल आणखी विलंबानं धावत आहेत। अनेक दिवसांमध्ये एकही दिवस लोकल वेळेवर धावलेले नाही। मिठी नदीच्या सफाई कामामध्ये झालेल्या 65 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीनं गेल्या आठवड्यामध्ये केलेल्या छापेमारीत एकूण 1.25 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त झालेली आहे। जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये 7 लाख रुपयांची रोख रक्कम, 22 बँक खात्यातील रक्कमा, 1 डीमॅट खातं अशा 1.25 कोटी रुपयांच्या मालमत्तेचा समावेश आहे। राज्यात 27 जून ते 3 जुलै या कालावधीमध्ये 11वी प्रवेश करण्यात येतील, तर त्याआधी 26 जूनला कॅप प्रवेश होतील। तसंच 5 जुलैला रिक्त जागांची यादी जाहीर होईल। बुधवारी 11 जूनला सर्वसाधारण अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होईल। ऊस शेतीत एआयचा वापर वाढवण्याकरता राज्यातील 1 लाख शेतकऱ्यांच्या शेतावर प्रयोग करण्यात येणार आहे। यातील 10,000 शेतकऱ्यांना व्हीएसआय आणि राज्य सरकार 90,000 रुपये, तर उर्वरित शेतकऱ्यांना प्रत्येकी प्रति हेक्टरी 9,250 रुपये अनुदान देण्यात येणार आहे। याकरता अर्थसंकल्पात जाहीर केलेला 2 वर्षासाठीचा 500 कोटी रुपयांचा निधी एकाच वर्षात वापरू, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं। पीओपी गणेश मूर्तीच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयावर मूर्तिकारांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या। न्यायालयाचा निर्णय मान्य करावा लागेल, असं काही मूर्तिकारांचं म्हणणं आहे, तर मोठ्या प्रमाणावर पीओपी मूर्तीचे कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करायचे कसे, असा प्रश्न काहींनी उपस्थित केला। अवैध वाळू उत्खनन रोखण्याकरता जाणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अंगावर अनेकदा वाहनं घालण्याचे प्रकार होतात। ते रोखण्याकरता यापुढे मकोका अंतर्गत कारवाई केली जाणार आहे। त्यासाठी कायद्यातही बदल केले जातील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली। पुण्याच्या कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये नाट्य रसिकांच्या कपड्यात उंदीर घुसल्यानंतर स्वच्छतेच्या बाबतीत प्रशासन गंभीर झालंय। उंदीर, घुस, ढेकूण होऊ नये त्याकरता प्रत्येक प्रयोगानंतर स्वच्छता केली जाणार आहे। त्याकरता ठेकेदार नियुक्ती करण्याचा प्रस्ताव प्रशासनातर्फे तयार करण्यात आला। मुसळधार पाऊस बरसल्यानंतर मान्सूननं राज्यात ब्रेक घेतला। महाराष्ट्रात 12 जून पासून पुन्हा मान्सून सक्रिय होतोय। 12 ते 16 जून दरम्यान राज्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। गुगल पे, फोन पे सह अन्य यूपीआय पेमेंट ॲप्सवर आता बंधनं येणार आहेत। यूपीआय पेमेंट सिस्टमवर प्रचंड लोड येत असल्यानं एनपीसीआय आता बॅलन्स चेक करण्यापासून वेगवेगळ्या वापरावर बंधनं आणणार आहे। येत्या 1 ऑगस्ट पासून हे नवे नियम लागू होण्याची शक्यता आहे। पीओपी मूर्ती तयार करण्यावर आणि त्याच्या विक्रीवर बंदी नसल्याची माहिती केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं हायकोर्टात दिली आहे। त्यामुळे पीओपी गणेश मूर्तिकारांना मोठा दिलासा मिळाला आहे।
तर मोठ्या मूर्ती विसर्जनाबाबत तोडगा काढण्याचे आदेश हायकोर्टानं सरकारला दिले. मॉन्सून पूर्व पावसानं राज्याला वेठीस धरल्यानंतर आता जूनच्या पहिल्या आठवड्यात येणारा मॉन्सून रखडला आहे. 15 जूनपर्यंत राज्यात पाऊस विखुरलेल्या स्वरूपाचा असणार असल्यानं राज्यात तापमान अधिक राहणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी आणि लागवडीची घाई करू नये असं कृषी विभागाकडून सांगण्यात आलं. लोकलच्या गर्दीमुळे प्रवासी खाली पडून मृत्युमुखी पडतात. याची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयानं प्रवासी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वेळोवेळी आदेश दिले. मात्र त्या आदेशांना अनुसरून अपघात रोखण्याकरता उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात रेल्वे प्रशासन मागे पडलं. परिणामी गेल्या 20 वर्षात मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर तब्बल 51,000हून अधिक प्रवाशांचा बळी गेलेला आहे. पुढील काही दिवस मान्सून रखडलेलाच राहील. दरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील कमाल तापमान त्यामुळे अधिक झालेलं आहे. या दरम्यान पूर्व विदर्भात कमाल तापमानात अजून वाढ होऊ शकते. ते 45 अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. विदर्भातील बऱ्याच भागात कमाल तापमान 40 अंशांपेक्षा अधिक राहणार असल्याचा अंदाज आहे. गेल्या 20 वर्षात मुंबईत लोकल रेल्वे गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या 51,802 प्रवाशांचा अपघाती मृत्यू झाला, अशी माहिती पश्चिम आणि मध्य रेल्वेनं उच्च न्यायालयामध्ये दाखल केली आहे.